मित्रांनो, काय आहे ना, मी एक 2 वर्षापूर्वी यूट्यूबचं चॅनल ओपन केलं होतं. तर मी काही व्हिडिओ बनवले अगोदर. पण नंतर काय झालं, ॲक्च्युअली मी लोकांचे व्हिडिओ बघायचे यूट्यूबवरती दुसऱ्यांचे. तर ते एकदम काहींची क्लॅरिटी एकदम भारी असायची, काहींचे आयफोनमध्ये शूट करायचे. तर मला पण काय वाटायचं की आपण आयफोन घेऊ आणि नंतर शूट करू. तर ॲक्च्युली काय आहे, हे सगळे ही मोहमायाने हे सगळे भ्रम आहेत की आपण हे घेऊ किंवा हे असल्यावर आपण करू किंवा नंतर करू, असं काही नसतं खरं तर. जे आहे ना तुमच्याकडे तिथून सुरुवात करायची असते. ॲक्च्युली आता माझ्याकडे आयफोन पण आहेत, पण मी ब्लॉग वगैरे काही बनवतच नाही. का की आता आता सध्या मी काय म्हणतो माहिती आहे का, आता माझ्याकडे ना स्टँड नाही आहेत. ते सेल्फी स्टँड पाहिजे असं प्रॉपर एकदम शूट करायला. गाडीला पण एखादा कॅमेरा पाहिजे, मग आपण गाडीवर एखादा ब्लॉग बनवू शकतो. ॲक्च्युली हे काय आहे माहिती आहे का, हे आपण एक कारण देत बसतो. एखाद्या कामापासून जर आपल्याला थोडंसं दूर जायचं असेल ना, मग त्या कामाला कसं काहीतरी कारण शोधायचं. कारण हा माणसाचा ना एक हा एक मानसिक रोगच आहे प्रत्येकाला. प्रत्येकाला नाही म्हणा, माझ्यासारख्या लोकांना, की जे सगळं असताना पण असं काहीतरी कारण शोधतात की बाबा त्या कामापासून पळायचं, दूर काहीतरी. म्हणजे असं आपल्याकडे काही बाहेर इम्पॉर्टंट काम असेल ना, आणि अचानक आपल्या घरचे जरी म्हटले ना, अरे ते नळातून पाणी येत नाही आहे, बघ ते नळ गळतोय, काहीतरी लीक आहेत, तर आपण ते बाहेरचं काम सोडून देऊ. आपण पहिले त्या नळातच घुसून जाऊ डायरेक्ट. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला ते बाहेर सोडतं, जाऊ दे बाहेरचं काम टाळू आता आणि आपलं मस्त आहे ना हे घरचंच काम करू. म्हणजे माणूस काय माहिती आहे का, आपलं जे मन असतं ना, ते असलंच सोपे कामं बघतं किंवा काहीतरी टाळता येईल त्याच्याकडेच त्याचं जास्त स्कोप असतो. म्हणजे एकदम म्हणजे त्याचं नाही का कल तसं तिकडं झुकतं ते बिंदास. त्याच्यामुळे त्याला ना झुकू द्यायचं नाही. ते जर काही विरुद्ध करायला लागलं ना, मग त्याच्या आपण विरुद्ध करायचं. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं ना, आता माझ्याकडे सगळे आहेत. मी आयफोन पण घेतला की माझ्या माइंडमध्ये नाही का, आयफोन आल्याशिवाय शूट नाही करायचं, फोटो चांगले येत नाही, व्हिडिओ चांगले येत नाही, मग ते एडिट करा, ती क्लॅरिटी नसते, लोकांचे खूप भारी व्हिडिओ असतात आयफोनमध्ये. तसं काही नाही आहे. त्यामुळे आता मी ठरवलं आहे, आपल्याकडे जे आहेत ना तिथून सुरुवात करायची. काहीतरी कारण द्यायचं, मग ते कारण दिल्यानंतर त्याच्यावर परत काहीतरी. त्यापेक्षा जे आता स्टँड जेव्हा व्हायचं तेव्हा येईल माझं, पण मी आता सध्या माझे व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे तुम्ही एखादं काही काम करणार असेल आणि तुमच्याकडे एखादी गोष्ट कमी असेल, तर त्या गोष्टीसाठी थांबू नका. ती गोष्ट ऑटोमॅटिक येणारच आहे तुमच्याकडे. जसं माझ्याकडे 2 वर्षांनंतर आयफोन आलाच, तसं तुमच्याकडे पण येणार आहे. पण मी 2 वर्ष थांबलो, अननेसरी थांबलो एवढ्यासाठी. कारण बरेच लोक आहेत त्यांच्याकडे आयफोन नाही आहेत. एक सॅमसंगचा किंवा साधे बरेच मोबाईल असतात प्रत्येकाचे, एक 20-30 हजारापर्यंत, कोणाचा 10,000चा मोबाईल, ते पण शूट करतातच आणि त्यांचं व्हिडिओ बनवतातच. असं काही नाही की आपल्याकडे पाहिजेच आयफोनच पाहिजे, याच गोष्टी पाहिजे. मग ते कारण शोधून आपण काय करतो, ते काम पुढे पुढे ढकलतो. ॲक्च्युली ते ढकलू नका. मी पण आता थोडं बदलतो आहे माझं स्वतःला, कारण जे आता नवीन वर्ष येतं आहे त्यात हे कारणं करायची आपल्याला मध्ये नाही आणायची आपल्या. कारण माणसाचा हे स्वभावच तसा असतो की कोणत्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडच्या कमी असतात त्याच्याकडे फोकस करतो. आता जे आहेत ना आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत. मग ते एक गोष्टीसाठी आपण आपले जे पॉझिटिव्ह आहेत ना आपले विचार, ते सगळे थांबवून टाकतो आणि ते जे निगेटिव्ह आहे ना, एक जे कमी आहे आपल्याकडे, आपण त्याच्याकडे फोकस करतो. तर ॲक्च्युली ते जे आपले पॉझिटिव्ह पॉईंट आहेत आपण त्याच्याकडे फोकस केला पाहिजे ॲक्च्युली. पण आपण काय करतो, म्हणजे आपल्याकडे 70% काहीतरी आहेत, तर आपण त्या 30%साठी नाही, त्या 30%साठी आपण फोकस पूर्ण तिकडे करतो आणि त्या कामाला टाळायचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली त्यात नुकसान आपलंच होतं. कारण काय आहे, नुकसान दुसरं कोणाचं होत नसतं. हे वैयक्तिक नुकसान असतं आपलं. कोणती गोष्ट असू द्या, तुमचं काम असू द्या किंवा तुमचं काहीतरी टार्गेट अचीव्ह करायचं आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला काहीतरी स्टडी करायची आहे, तर ते आपलंच नुकसान होतं. आपण आपले कारणं देत बसतो आणि त्याला पुढे पुढे ढकलतो. ॲक्च्युली ते खूप डिले होतं आणि जेव्हा आपल्याला समजतं ना तेव्हापर्यंत खूप वेळ झालेला असतो. आणि तुम्हाला माहिती आहे, वेळ जी मागचा वेळ आपल्याला ते परत कधी रिटर्न भेटत नाही. दिवसातले 24 तास आहेत, ते एकदा गेले की संपले, मग परत नवीन 24 तास येतात. त्यामुळे ट्राय करायचा की जे काही असेल ना आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करायचं आणि पुढं जायचं. काय आहेत ना, लोकं म्हणतात ॲडजस्ट करायचं नसतं, पण ॲक्च्युली ॲडजस्ट करून पुढे जायचं असतं. ज्या गोष्टी कमतरता आहेत ना ती भरून निघतात पुढे. पण ज्यावेळेस आपण ते भरून निघण्याची वाट जर बघत बसलो ना, तर आपल्याकडे जे चांगले विचार आहे ना ते पण संपून जातात. त्यामुळे आता मी माझे ब्लॉग बनवतो, जसं येईल तसं मी ट्राय केलेलं आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करा. मी एक तर ट्राय केलेलं आहे, आता आता तुमच्या हातात आहे मला सपोर्ट करायचं. माझा प्रयत्न आहे. मी आता माझाच एक ब्लॉग बनवायला मी सुरुवात केली आहे. मी ब्लॉग बनवतो. मला अगोदर पण आवड होते, पण ॲक्च्युली काही काम मी सांगायचं ना तुम्हाला आधीच सांगितलं ना, मी इकडे गेलो तिकडे गेलो, आता टाईम नाही माझ्याकडे, स्टँड नाही, मग आपल्याकडे ते रिंग असतं, एक रिंग पण पाहिजे. आता माझं स्वप्न आहे ते रिंग पण पाहिजे, मग एकदम भारी क्लॅरिटी येते. त्यामुळे तसं काही नाही. आता जे आहे ते मी शूट करतो आणि माझं काम पुढे पुढे ढकलतो आहे. आणि आहेत आता मी असे 2-3 कामं होते की त्यासाठी मी एक चालू होतं माझं की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. ॲक्च्युली ते माझं काम आहे ना, एक काम असं होतं की ते थोड्याशा गोष्टीसाठी थांबलेलं होतं.
एक 30% माझ्याकडे काही ते नव्हते बाकीच्या गोष्टी. पण मी म्हटलं चला करून बघूया. झालं माझं ते 30% पण मला काम नाही पडलं. मी ते ॲडजस्ट केलं. मी तर पण त्या वस्तू घेतल्या आणि माझं काम होऊन गेलं मित्रांनो. त्यामुळे आपण काय तेवढ्यासाठी थांबतो आणि ते काम कधी होणार? ॲक्च्युली मला एक लॅपटॉपवरती काम करायचं होतं. तर मी म्हटलं आपला लॅपटॉप व्यवस्थित चालत नाही. मग मित्राचा लॅपटॉप घेऊ नेक्स्ट वीकमध्ये. ते फ्री त्यावेळेस त्याच्याकडून लॅपटॉप आणू मग आपलं काम करू. ॲक्च्युली माझ्याच लॅपटॉपवरती माझं काम करून घेतलं. स्लो चालतो थोडासा. पण माझं काम झालं. आता नेक्स्ट वीकला अजून 3 दिवस बाकी आहेत. मग त्याला कॉल करायचा, मग त्याच्याकडून आणायचा, मग ते काम करायचं. ॲक्च्युली माझं काम झालं. मी ते सबमिट पण केलं. त्याचं मला जे काय बेनिफिट आहे ते बेनिफिट पण भेटलं मला. त्यामुळे ॲक्च्युली काय आहे आपल्याकडे जे आहे ना त्यातून सुरुवात करायची. आपण आहे दुसरीकडे बघत बसतो. त्यामुळे त्या गोष्टीवर जास्त डिपेंड राहू नका. इनबिल्ट जे आहेत ना आपल्याकडे त्याच्यावरती काम करा. तुमचे जे राहिलेले जे काही आहेत ना त्या गोष्टी त्या होतात पूर्ण. त्याला वेळ लागतो. कोणतीही गोष्ट एका दिवसात शक्य नाही आहेत. हळूहळू गोष्टी पूर्ण होतात. एका दिवसामध्येच कोणती गोष्ट घडत नाही मित्रांनो. त्यामुळे बस थांबतो इथे. धन्यवाद. बाय बाय.